वसमत प्रतिनिधी आज रोजी उपविभागीय कार्यालय उपविभाग वसमत येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी वसमत येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांनी वक्फ कायद्याच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या आडून पश्चिम बंगालमध्ये मोठा रक्तरंजित हिंसाचार सुरू असून पश्चिम बंगालमधील ममता सरकार या घटनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला व तत्काळ महामहिम राष्ट्रपतींनी हा रक्तरंजित पश्चिम बंगाल थांबवावा व बंगालकडे लक्ष देत बंगालमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी। बंगालमधील हिंसक घटनांची चौकशी करून तत्काळ कार्यवाही करावी व दोषींवर कठोर शासन करण्यात यावे। बांगलादेशी व रोहिंगे घुसपेटी यांची ओळख पटवत त्यांना तत्काळ निष्कासित करण्यात यावे। बंगाल व बांगलादेशची 450 किलोमीटरच्या सीमेला तत्काळ तारकुंपण करावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या। उपस्थित कार्यकर्त्यांशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत। आज आपण पाहतोय की पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची घरं जाळल्या जात आहेत, हिंदूंची कत्तल केली जात आहे, लोकांना त्यांची घरं लुटून संपत्ती लुटून त्यांना बाहेर हाकलून दिलं जात आहे, स्त्रींच्या आबरू सगळ्यांच्या डोळ्यात देखत लुटल्या जात आहेत। हा अन्याय अत्याचार सगळे उघड्या डोळ्यानं पाहत आहे, पण विश्व हिंदू परिषद हा अन्याय अत्याचार अजिबात सहन करणार नाही। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच देशांचे राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन देण्यात येत आहे की हा अन्याय अत्याचार लवकरात लवकर थांबविण्यात यावा। पश्चिम बंगालमधील हिंदूवरील अन्याय अत्याचार हा तात्काळ थांबवून त्यांना न्याय देण्यात यावा, नसता विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नव्हे तर शासनाला पुन्हा एक आमच्यातर्फे विनंती करण्यात येत आहे की पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागून तेथील सर्व हिंदूला संरक्षण देण्यात यावे, अन्यथा विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। वेळ पडली तर पश्चिम बंगालमध्ये घुसून हिंदूला संरक्षण देण्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद ही तेवढी समर्थ आहे। याच्यातून आम्हाला या निवेदनाद्वारे या ठिकाणी हे सादर करण्यात येत आहे आणि याची दखल शासनाने त्वरित घेऊन हिंदूवरील अन्याय अत्याचार थांबवावा यासाठी आज सर्व प्रखंडातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रखंड वसमत यांचे अध्यक्ष आदरणीय गणेश दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व तालुक्याचे कार्यकर्ते जय श्रीराम जय श्रीराम देण्यात आले आहे।